नमस्कार. आपण करतोय बोंबील रस्सा. त्याच्याकरता एक मी कढई ठेवली आहे, त्यात तेल घातलं आणि त्याच्यात घालते मी हा कढीपत्ता. ओके. आणि हा मसाला मी रेडी केला आहे. त्या मसाल्यामध्ये काय आहे तर ओलं खोबरं घेतलं होतं मी, शंकेश्वरी मिरच्या घेतल्या होत्या 5-6, त्याच्यामध्ये तिखट मसाला घातलाय, टोमॅटो घातलाय, एक छोटूसा कांदा घातला, आलं लसूण आणि कोथिंबीर सुद्धा घातली, थोडेसे धणे घातले, थोडंसं जिरं घातलं. हे सगळं आहे त्याच्यामध्ये आणि हे मिक्सर करून घेतलं मस्त. आणि आता हे फोडणीला घालायचं. ओके. तिखट मसाला हळद आधी असल्या कारणाने तेलात गेलं का त्याच्याला छान रंग दिसेल. तुम्ही सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं. आता याची कन्सिस्टन्सी किती पाहिजे ती आपल्यावर आहे, म्हणजे त्याला किती पातळ ठेवायचं त्याच्याकरता मी ते गरम पाणी केलं होतं आणि ते गरम पाणी पण ह्या मसाल्यामध्ये असं घालून घ्यायचं. हा टोप असा छान धुवून घ्यायचा. आता याला छान कड आलाय ना. आता याच्यात आपण घालायचे हे बोंबील. आपल्याला पाहिजे तेवढेच घालायचे. मी फक्त त्या रश्श्याला असा मस्त सुगंध आला पाहिजे ना नॉनव्हेजचा, म्हणून 2च घालते, कारण मला रश्श्यातले बोंबील खायला आवडत नाही. आता आणि ते आधी का घालायचे नसतात, नाही तर त्याचा चुराडा होऊन जाईल. त्याचे तुकडे ते व्यवस्थित राहिले पाहिजे ना, म्हणून हे आधी कड येऊ द्यायचं आणि मग घालायचे. आणि वरून हे आपण घालायचं आगळ. आंबटपणा तर पाहिजेच, मासे म्हटलं की आंबटपणा पाहिजे. आणि थोडंसं कोकम देखील घालायचं आणि अजून एक कढ येऊ द्यायचा की आपला बोंबील रस्सा तयार. कशी वाटली माझी रेसिपी? आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, ते मोफत आहे. असा आपला हा बोंबील रस्सा तयार झालेला आहे. मी तळलेले बोंबील, गरम गरम वाफळता भात, चपाती, काकडी, लिंबू आणि टोमॅटो. चला जेवायला या.